हाय, मी मोनिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपला खूप दिवसांनी व्हिडिओ आलेला आहे, कारण आज अंगारकी चतुर्थी होती, म्हणून म्हणलं चला आजचा इतका स्पेशल दिवस कोणता असेल, मग आपण व्हिडिओ शूट करूया आणि शेअर करूया म्हणलं. आणि संध्याकाळ झाली होती आणि आज अंगारकी चतुर्थीचा चंद्रोदय 9:30चा होता. मग मला स्वयंपाकालाही लागायचं होतं. मग इकडे भात घातला आणि भाजीला काही नव्हतं, मग लगेच म्हणलं चला बेसनाच्या वड्याची आमटी बनवूया. तसं भाजीला ऑप्शन होते, म्हणजे फ्लावर वाटाणा वगैरे होता, पण ह्यांनी फ्लावर खात नाहीत. आणि ह्यांचं आज आमच्या सगळ्यांचाच उपवास होता, पण म्हणलं आता दोन दोन वेगवेगळं कुठं बनवत बसायचं, म्हणून मग म्हणलं लगेच बेसनाच्या वड्याचीच आमटी बनवूया. आणि लगेच हे मसाले वगैरे टाकून घेतले आणि ओवाही टाकला आणि मग सर्व मिक्स करून थोडंसं पाणी ओतून छान असा गोळा बनवून घेतला आणि एक थप्पी बनवून 5 ते 10 मिनटं भिजायला ठेवले. ह्या भाजीची रेसिपी मी आधीच एकदा शेअर केलेली आहे, पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि खरंच ही भाजी खायला खूप टेस्टी लागते आणि गावरान पद्धतीने बनवली की अजून खूपच टेस्टी लागते. आणि आधी ह्याची एक गोष्ट सांगायचं म्हणलं तर आधी मला म्हणजे आई बनवायची, पण मी नुसतं म्हणजे खायची, मला माहीतसुद्धा नव्हतं की कसं बनवायचं ते. पण लग्न झाल्यानंतर प्रत्येक गोष्ट प्रत्येक मुलीला शिकावीच लागते. आणि आता मला सर्व म्हणजे भाज्या वगैरे सर्व माहिती झालेत, प्रत्येक कशी बनवायची ते. आधी मला काहीच माहिती नव्हतं. आणि मग लगेच इकडे कणिक वगैरे तिंबून घेतली आणि क्रिशाची मध्ये आधी लुरबुर चालूच होती, यायची जायची. आणि मग लगेच इकडे कणिक भिजते तोपर्यंत म्हणलं चला गुळाचं आणि खोबऱ्याचं सारण बनवून घेऊया मोदकासाठी. आणि मग लगेच ते मोदक बनवण्यासाठी सारण बनवायला घेतले आणि मिक्सरमधून बारीक करून घेतलं. आणि ह्याचे मोदक खायला खूपच टेस्टी लागतात. कुणाकुणाला आवडतात हेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि तळून तर अजून एक नंबर लागतात. आणि मग लगेच बघा हे सारण बनवलेलं आहे आणि आता लगेच मी मोदक बनवून घेते. जास्त काही नव्हते बनवले, मी 11च मोदक बनवले होते, कारण सारणही थोडंच झालं होतं. मग लगेच बनवून घेतले. आणि लहान मुलं असले की जास्त काही करता पण येत नाही. ते करू दिले तर ठीक आहे, नाही तर करूच देत नाहीत एक एकदा. आणि मग लगेच मोदक वगैरे बनवून घेतले आणि एका कढईमध्ये तेल ओतून लगेच तळायला घेतले. छान असे खरपूस तळून घेतले. आणि तळल्यानंतर ते खायला एकच नंबर लागतात. आणि कुणाकुणाला कोण कोण अशा पद्धतीने मोदक बनवतं हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे बघा माझे मोदक झालेले आहेत. लगेच मी पटकन तळून घेतले. आणि आता मला भाजीही बनवायची होती, पण हे तेल यूज केलं तर मग म्हणलं की म्हणजे ह्यातला गोरवा भाजीमध्ये येईल आणि भाजी गोड लागली तर मग ओरडा मिळण्याआधी मग लगेच पटकन हे तेल चेंज करून घेतलं आणि भाजी बनवायला घेतली. आणि भाजीची तर खूपच सोपी रेसिपी आहे, म्हणजे आपण जे मसाले यूज करतो ते टाकायचे आणि उकळी येईपर्यंत ते म्हणजे पाणी ओतून उकळी येईपर्यंत ठेवायचं. आणि मग उकळी आल्यानंतर आपण जे थप्पी बनवली होती ना, बेसनाचा गोळा बनवला होता ना, त्याच्या अशा लाटून अशा वड्या बनवून घ्यायच्या आणि ही वड्या त्या पाण्यामध्ये सोडायच्या उकळी आल्यानंतर. आणि खरंच ही भाजी खायला खूप टेस्टी लागते. आणि बघू शकता तुम्ही किती छान असे तरंगी आलेले आहे. आणि लगेच मग इकडे माझी भाजी शिजते तोपर्यंत इकडे सासूबाईने लगेच चपात्या करून घेतल्या आणि छान असा आमचा स्वयंपाक झाला. साधा सिंपलच मेन्यू होता, जास्त काही स्पेशल बनवलं नव्हतं, फक्त मोदक वगैरे बनवलं होतं, कारण परवाच पौष रविवार होतं, त्या दिवशीच असं स्पेशल जेवण झालं होतं. आणि बघू शकता तुम्ही भाजी किती छान झालेली आहे. आणि मग लगेच आता मला पूजेची तयारी करायची होती. मग इकडे दिवा अगरबत्ती तर झालीच होती, मग लगेच मोदक पण झाले होते. मग सर्व ताटामध्ये काढून घेतले, इथं पूजेचं ताट केलं आणि लगेच पूजा करून घेतली. 9:30 वाजल्या होत्या. मग म्हणलं चला लगेच पूजा करून घेऊया. भूक तर सर्वांनाच लागलेली असते आणि क्रिशा असल्यामुळे मला जरा लगेच भूक लागते. पण दुपारी शाबू खाल्ल्यामुळे जरा म्हणजे पोटाला आराम मिळतो. आणि लगेच हळदी कुंकू लावून घेतलं, देवालाही दुर्वा अर्पण केले, फुलं अर्पण केले आणि मग पूजा वगैरे केली छान अशी. आणि दर्शन घेतलं आणि क्रिशानेही पाया पडली आणि आम्ही सर्वांनी पाया पडून मग लगेच आरती म्हणली, सुख करता दुःख करता. आणि छान अशी आमची पूजा संपन्न झाली. आणि पूजा संपन्न झाल्यानंतर लगेच मग जेवण केलं
आणि क्रिशा बघा इथे पूजा म्हणजे आरती करताना तिनेही टाळ्या वाजवत होती, तिला कोणी सांगितलं नव्हतं. खरंच लहान मुलं ही देवाघरचीच फुलं असतात. ते प्रत्येक गोष्ट आपली ऑब्झर्व करतात आणि लगेच शिकतात. आणि मग तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.